महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करण्यासाठी 97 घटना दुरुस्ती 2014 सालापासून आली। त्यामध्ये नवीन त्या तरतुदीची वैशिष्ट्य अशी होती की सहकारी संस्थांना लेखापरीक्षण करण्यासाठी ऑडिट करण्यासाठी स्वायत्तता देण्यात आली आणि अशी स्वायत्तता देताना काही बंधनं किंवा काही नियम तयार करण्यात आले। याची वैशिष्ट्य असं होतं की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दरवर्षी कलम 75 प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लेखापरीक्षकाची नेमणूक करायची। पुढील वर्षासाठी नेमणूक केल्यानंतर पुढच्या वर्षामध्ये लेखापरीक्षकांनी आपलं काम 31 जुलैपर्यंत पूर्ण करायचं आहे। 31 जुलै पूर्ण झाल्यानंतर संस्थेने आपली वार्षिक सभा 30 सप्टेंबरच्या घेतली पाहिजे आणि कुठल्याही संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल असल्याशिवाय ताळेबंद सर्टिफाईड केल्याशिवाय वार्षिक सभा घेण्यात येत नाही आणि वार्षिक सभेमध्ये लेखापरीक्षकाची नेमणूक केल्याशिवाय ऑडिट करता येत नाही। महाराष्ट्र सहकारी संस्था कलम 81 अन्वये लेखापरीक्षण कोणी करायचं कसं करायचं याची प्रोव्हिजन सांगितलेली आहे। यामध्ये सहकार विभागामार्फत माननीय सहकार आयुक्त यांच्यामार्फत नामतालिका तयार करण्यात येते। ज्या नामतालिकेमध्ये ज्यांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली आहे म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट, त्याच्यानंतर GDC परीक्षा प्राप्त झालेले लेखापरीक्षक आणि शासनाच्या नोकरीत असलेल्या लेखापरीक्षकांचं नामतालिका तयार करण्यात येते। अशी नामतालिका तयार केल्यानंतर त्याची यादी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे त्याची मंजुरी घेण्यात येते। महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर पॅनल अस्तित्वात येतं आणि त्याच पॅनलमधला लेखापरीक्षकाला ऑडिट करण्याची अधिकार आहेत। असं ऑडिट करताना लेखापरीक्षाने महाराष्ट्र सहकारी संस्था कलम 1961चे नियम 69 अन्वये काही प्रोव्हिजन सांगितलेले आहे। त्यामध्ये लेखापरीक्षण करताना त्यामध्ये जर काही दोष आढळले तर त्या दोष आढळताना 2 प्रकारचे रिपोर्ट तयार करावे लागतात। एक विशेष अहवाल आणि एक दुसरा स्पेसिफिक अहवाल आणि स्पेशल रिपोर्ट असे 2 अहवाल त्याच्यात तयार करावे लागतात। जर संस्थेच्या कार्यकारी मंडळाने कुठलाही निर्णय घेताना जर काही चुकीचे निर्णय घेतले आणि त्यामुळे संस्थेला तोटा आला, उदाहरणार्थ संस्थेने जमीन खरेदी केली आणि ती जमीन खरेदीची वास्तविक किंमत कमी असेल आणि प्रत्यक्ष खरेदी करताना जास्त किंमत दाखवली, त्यामुळे संस्थेला तोटा येतो। त्यानंतर संस्थेने असा काही निर्णय घेतला, सभासदांना व्याज कमी केलं कर्जावरचं आणि ठेवीवरचं व्याज जास्त दिलं, त्यामुळं संस्थेला तोटा आला। अशा परिस्थितीमध्ये लेखापरीक्षकाचं कर्तव्य असतं की त्याने आपल्या लेखापरीक्षण अहवालामध्ये भागामध्ये लेखापरीक्षण अहवाल 3 पार्टमध्ये लिहिला जातो। एक ब, क। म्हणजे गंभीर दोष, ब म्हणजे संस्थेची आर्थिक परिस्थितीवर विवेचन आणि क म्हणजे संस्थेचे व्हाउचरमध्ये आढळलेले दोष। असं स्पेशल रिपोर्ट तयार होतो। त्यानंतर स्पेसिफिक रिपोर्ट म्हणजे संस्थेच्या पैशाचा गैरव्यवहार किंवा संस्थेचं पैशाचं चुकीचं नियोजन करून संस्था तोट्यामध्ये जाते। उदाहरणार्थ ज्या व्यक्तीला उत्पन्नाचे साधन नाही अशा व्यक्तीला जास्त कर्ज वाटप केलं आणि संस्थेचे काही पैसे कॅश स्वरूपामध्ये म्हणजे अखेर शिल्लक दर संस्थेच्या असते ते शिल्लकेचा अपहार करणे किंवा कोणीतरी व्यक्तीने वापरणे अशा प्रकारचा जर व्यवहार झाला तर त्या ठिकाणी संस्थेचा विशेष अहवाल तयार होतो। ह्या अहवाल तयार करताना निबंधकाला अहवाल देतानाच त्यांना FIR दाखल करावी लागते, म्हणजे प्रथम गुन्हा नोंद करावी लागते पोलीस स्टेशनला आणि असे नोंद केल्यानंतर त्या संबंधिताला अटक होते। सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्याला त्यामध्ये अटक होऊन त्यांना त्याची चौकशी होते। अशा प्रकारे आर्थिक व्यवहाराचा घोटाळा आणि दुसरा संचालक मंडळाने कार्यकारी मंडळाने व्यवहार करताना घेतलेला चुकीचा निर्णय। ह्यामध्ये 2 प्रकार, एक डायरेक्ट पोलीस केस, दुसरं कलम 83 आणि कलम 88 अन्वये संस्थेच्या कारभाराची चौकशी केली जाते आणि या चौकशीमध्ये जे दोषी ठरतील त्यांच्याकडून पैशाची वसुली सामूहिक आणि वैयक्तिक या स्वरूपामध्ये करण्याचा आदेश काढण्यात येतो। म्हणजे संचालक जे असतात कार्य चालवणारे हे संचालक या संपूर्ण संस्थेच्या व्यवहाराला जबाबदार असतात। म्हणून सहकारी संस्थेचा जरी कायदा 97 घटना दुरुस्तीचा आला असला
तरी संस्थेच्या लेखापरीक्षण व्यवस्थित करण्याची जबाबदारी, संस्थेने हिशोब ठेवण्याची जबाबदारी संस्थाचालकावर आणि लेखापरीक्षण करण्याची जबाबदारी प्रमाणित लेखापरीक्षकावर आलेली आहे. यामध्ये वर्गवारी केली जात आहे. लेखापरीक्षकाचे 3 प्रकार आहे. एक अ, दुसरा ब आणि क. अ म्हणजे संस्थेच्या चार्टर्ड अकाउंटंट आणि त्यांची कंपनी. ब म्हणजे ज्यांनी 10 वर्षापेक्षा जास्त काम केले असे GDC पदवीधारक. आणि क म्हणजे ज्यांनी नुकतीच लेखापरीक्षण म्हणून नेमणूक झालेली अशी. त्याच्यानंतर संस्थांच्या पण विगतवारी अ ब क मध्ये केलेल्या आहे. म्हणजे अ भागातला लेखापरीक्षक अ भागातल्याच संस्था करू शकतो. ब भागात काम करणारा लेखापरीक्षक ब भागातल्याच करू शकतो. आता उदाहरणार्थ अ भागामध्ये कुठल्या संस्था येतात? अ म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी कार्यक्षेत्र असणाऱ्या बँका, सूतगिरण्या, फेडरेशन, गृहनिर्माण संस्थांचं फेडरेशन, पतसंस्थांचं फेडरेशन अशा प्रकारचं अ भागामध्ये येतात. ब मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा फेडरेशन, जिल्हा लेवलला काम करणाऱ्या संस्था. आणि क म्हणजे प्रायमरी लेवलच्या सर्व प्रकारच्या संस्था. खालच्या लेखापरीक्षकांनी वरच्या संस्थेचं ऑडिट करता येत नाही, पण वरच्या लेखापरीक्षकाला खालच्या संस्थांचं करावं लागतं. आणि लेखापरीक्षण अहवाल लिहिताना, तयार करताना फार काळजी घ्यावी लागते. आणि कुठल्याही गोष्ट पुराव्याशिवाय लेखापरीक्षकांनी लिहायचं नाही, कारण त्याला कॉन्क्रीट पुरावा पाहिजे. चुकीचं लिहिलं, लेखापरीक्षकाचं अगदी मुद्देसूद आलं पाहिजे आणि कायद्याला धरून आलं पाहिजे, संस्थेच्या पोटनियमाला धरून आले पाहिजे. म्हणून लेखापरीक्षकाला प्रशिक्षणाची फार गरज निर्माण झालेली आहे. या उद्देशानं आम्ही ऑडिटर कौन्सिलच्या माध्यमातून गेल्या वर्षभर आम्ही प्रत्येकाला लेखापरीक्षकाला वेबिनारच्या माध्यमातून त्या स्पेशल विषयावर जे महत्त्वाचे विषय आहेत, जे कधीही लेखापरीक्षकाला माहीत नव्हते, ते आम्ही शिक्षण दिलं. त्याचप्रमाणे आमच्या लेखापरीक्षकाला प्रोफेशनल म्हणून काम करत असल्यामुळं कुठल्याही प्रकारची शासनाने हमी नाही घेतलेली. आणि म्हणून शासनाची हमी न घेतल्यामुळं आमच्या कौन्सिलच्या माध्यमातून जे सभासद होतील त्यांना 2 लाखापर्यंतची अपघाती विमा पॉलिसी देण्याचं आम्ही ठरवले. आतापर्यंत जवळजवळ 103 सभासद आणि आता वाटेवर आहेत 50 सभासद. असं अनेक जास्तीत जास्त लोकांना विमा कवचाचं संरक्षण आम्ही द्यायचं ठरवलं आहे. आणि हे स्टार हेल्थ अँड ॲलर्ट कंपनीमार्फत देण्याचं ठरवले. त्याचा हप्ता भरलेला आहे. हप्ता अतिशय अल्प प्रमाणात आले. म्हणजे एक बाजूने संस्थेच्या सभासदांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण द्यायचं आणि चांगल्या प्रकारचं लेखापरीक्षण करून घ्यायचं हा भाग. आणि दुसरा, जर अडचणीमध्ये लेखापरीक्षक आला त्याला संकटाच्या काळामध्ये मदत करायची हा एक भाग. हा महत्त्वाचा पार्ट आम्ही या वेलफेअरच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. आणि आजसुद्धा आम्ही जे 10 तारखेला आम्ही स्टार हेल्थ कंपनीकडून 2 लाखाची विमा पॉलिसी कुठलंही शुल्क न घेता, सभासदांकडून कुठलंही शुल्क यासाठी न आकारता आम्ही दिलेली आहे. म्हणून आम्ही हा कार्यक्रम इतर सभासदांना माहीत व्हावा, इतर लेखापरीक्षकांनी त्याचा फायदा घ्यावा. आणि महाराष्ट्रामध्ये असे 11,640 लेखापरीक्षक काम करतात. आणि ग्रामीण भागातल्या मेंबरला, सुशिक्षिताला हे चांगलं काम शासनाच्या वतीनं मिळालेले आहे. आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रमाणित लेखापरीक्षक झालेला दिसतो. तो विविध कार्यकारी संस्था, दूध संस्था, पतसंस्था याचं लेखापरीक्षण करतो. शहरामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जी मोठमोठली शहरं आहेत त्यामध्ये गृहनिर्माण संस्थांचं प्रमाण फार मोठं आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 1 लाख गृहनिर्माण संस्था आहे. त्याचं लेखापरीक्षण शहरी भागात राहणारे लेखापरीक्षक करतात आणि ग्रामीण भागातल्या संस्थांचं लेखापरीक्षण ग्रामीण भागातले लेखापरीक्षण करतात. अशा प्रकारे आता 11,000 आहेत, तर भविष्यामध्ये आता त्याचं पॅनल तयार होते. 15,000च्या वर लोक जाण्याची शक्यता आहे. हा मोठा रोजगार, स्वयंरोजगार आणि सुशिक्षित असलेल्या व्यक्ती नाही, परंतु तो प्रशिक्षित नसल्यामुळं आम्ही त्याचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतलेली आहे. आणि महाराष्ट्राचं जे सहकार विभाग आहे ते त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील प्रबंध संस्थान पुणे या संस्थेने जबाबदारी घेतलेली आहे. आणि आम्हीसुद्धा आमच्या लेखापरीक्षकाला त्यांच्यामार्फत 1 महिन्याचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. इव्हन टाईप केलेले आहे. गेल्या वर्षापासून आम्ही तसंच प्रशिक्षण देत आहोत. म्हणजेच लेखापरीक्षकाची गुणवत्ता, लेखापरीक्षकांची गुणवत्ता, लेखापरीक्षकाची काम करण्याची क्षमता यामध्ये विकास होऊन हे सहकारी संस्थांना जो काही कलंक लागलेला आहे, सहकारी संस्था चांगल्या नाहीत,
लेखापरीक्षक चांगलं काम करत नाही, हा जो कलंक आहे ते पुसण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून प्रमाणित लेखापरीक्षक, त्याचप्रमाणे अधिकृत लेखापरीक्षक, ज्या धर्मादाय संस्था आहेत, गणेश मंडळापासून तर शिक्षण संस्था, मोठमोठाली मंदिरं, याचं जे ऑडिट आहे ते ऑडिटसुद्धा अधिकृत लेखापरीक्षकामार्फत आम्ही करतो. आणि ते करण्यासाठी सुद्धा अनेक लेखापरीक्षकामध्ये ती जागृती निर्माण करतो आहे की चांगले लेखापरीक्षण करा, चांगला रिपोर्ट द्या कारण सभासद लेखापरीक्षकाच्या वर्गवारीवर आणि संस्थेला दिलेल्या ऑडिट रिपोर्टवर अवलंबून असतो. अ वर्ग दिला आणि संस्था चांगली आहे असं समजलं जातं, ब वर्ग दिला सुधारणा करण्याची गरज आहे असं समजलं जातं, क वर्ग दिला संस्था रसातळाला जाण्याची इकडे वाटचाल सुरू झाली असं होतं, आणि ड वर्गामध्ये संस्था बंद करावी अशा प्रकारचं प्रयोजन झालं असं ह्या म्हणजे लेखापरीक्षक इतका महत्त्वाचा आहे. संस्थेच्या लेखापरीक्षावर आधारित लोक ठेवी ठेवतात आणि ठेवी ठेवल्या की संस्था सुधारतात. ग्रामीण भागामध्ये 2000 सालापासून ह्या पतसंस्थांचं पेव सुरू झालं होतं, पण अलीकडच्या काळामध्ये काही संस्था चालकांनी त्यामध्ये अनेक गंभीर गैरव्यवहार केल्यामुळं आज अनेक आर्थिक संस्था अडचणीत आलेल्या आहे. ह्या अडचणीत येऊ नये म्हणून लेखापरीक्षकाची फार मोठी जबाबदारी, आणि ती जबाबदारी आम्ही आमच्या ऑडिटर कौन्सिलच्या माध्यमातून घेतलेली आहे. ह्या लेखापरीक्षक आणि सहकारी संस्था याबद्दलची कुठलीही माहिती लागत असेल तर आमचं ऑडिटर कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन ही संस्था नवी सांगवी, पुणे, पिंपरी चिंचवड ह्या एरियामध्ये रजिस्टर झालेली आहे. आणि त्याचा अध्यक्ष म्हणून रामदास शिर्के हे आहेत. कोणत्याही वेळेला संस्थेच्या सभासदाला, सहकारी संस्थेच्या सभासदाला तसेच लेखापरीक्षकाला आम्ही मार्गदर्शन द्यायला बांधील आहोत किंवा तयार असतो. आम्ही 24 तास, आमच्याकडे वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरही आपण हे करू शकता, माहिती घेऊ शकता, किंवा आमच्याकडे प्रत्यक्ष फोन करून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला संपर्क साधल्यात लेखापरीक्षणाबाबतची आणि सहकार त्याच्या ऑडिटच्या बाबतची सगळी माहिती आम्ही तयार ठेवलेली आहे. त्यासाठी आमच्याकडं अनेक प्रकारची पुस्तकं आहेत, अनेक प्रकारचे कायदे आहेत, त्याची पुस्तकं आहेत आणि ते सभासद मार्गदर्शन आम्ही करू शकतो. याचा उद्देशच असा आहे, लेखापरीक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लेखापरीक्षकाला शिकवणे, शिक्षण देणे, प्रशिक्षण देणे, की जे प्रॅक्टिकल आहे. उदाहरणतः लेखा पॅनलवर येण्यासाठी फक्त तो BCom आणि GDCA लागतो, परंतु त्यामधून त्याला प्रशिक्षण झाला असं म्हणता येणार नाही. प्रत्यक्ष जमा, नावे, व्हाउचर, जमा, कर्ज वाटप ह्याबाबतची माहिती द्यावी लागते आणि ती घेतल्यानंतरच खऱ्या अर्थानं तो लेखापरीक्षक ऑडिट करू शकतो. नाहीतर मागचा लेखापरीक्षण अहवाल पाहायचा, त्याप्रमाणे माहिती भरायची आणि जुजबी उत्तरं लिहून एखाद्या त्रुटी राहण्याची शक्यता असते. म्हणून लेखापरीक्षक पॅनलवर येतानाच त्यांना प्रशिक्षण द्यावा अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे आम्ही लेखापरीक्षकांना ओळखपत्रे मिळाली पाहिजेत अशा प्रकारची पण मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे लेखापरीक्षकांना शासनाच्या वतीनं हमी दिली पाहिजे की जर काही झालं तर जसं आज जे माथाडी बोर्ड आहेत, ज्या माथाडी बोर्डला कायदा आहे, माथाडी बोर्डसाठी सेवा नियम आहेत, माथाडी बोर्डला जे संरक्षण मिळालेले मंत्रिमंडळाचे किंवा राज्यघटनेप्रमाणे ते सुद्धा आमच्या लेखापरीक्षकांना मिळालं. कारण यापुढे सर्व ऑडिट सहकारी संस्थांचं, समजा 2 लाख संस्थांचं लेखापरीक्षण जे प्रोफेशनल ऑडिटर आहेत तेच करणार आहे. आजही 95% लेखापरीक्षण हीच मंडळी करत आहेत आणि म्हणून हे स्वयंस्फूर्तीनं चांगलं काम करायचे अशा प्रकारचा आम्ही हा प्रयत्न आहे. आणि सहकार विभागाला, शासनाला मदत करण्याच्या हेतूनेच आम्ही हे एक दुवा म्हणून काम करत आहोत. शासनाकडं आपण मागण्या मागायच्या आणि ज्या अडचणी आमच्या यांना आहे ते संमेलनं, मीटिंग, वेबिनार याच्या माध्यमातून लोकांना बरोबर ठेवायचं आणि शासनाकडे ज्या अडीअडचणी येतात त्याची मागणी करायची आणि त्यातून प्रश्न सोडवायचे. म्हणजे वी आर पार्ट अँड पार्सल ऑफ द कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट. कोऑपरेटिव्हचाच एक भाग म्हणून आम्ही काम करतो. खरं म्हणजे प्रत्येक एका शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाण्याची क्षमता फक्त सहकारामध्ये आहे. कारण ज्या ठिकाणी ST जात नाही, ज्या ठिकाणी गाडी जात नाही कुठली, त्या ठिकाणी संस्थेची दूध डेअरीची गाडी पोचते हा अनुभव आहे लोकांना. ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं कुठेही काम होत नाही त्या ठिकाणी गावामध्ये असणारी वीज कार्यकारी संस्थेमार्फत किंवा दूध संस्थेमार्फत त्याचे आर्थिक व्यवहार होतात. हे फार मोठं श्रेय या सहकाराला आहे
फक्त त्यामधल्या ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्ती जर कमी झाल्या आणि नीतिमान संचालक मंडळ, प्रामाणिक सेवक वर्ग आणि जागृत सभासद ह्या संस्थेत असेल, ते संस्थेत निर्माण झाले तर संस्था कधीही बुडणार नाहीत. अशा प्रकारचं हे सहकाराचं फार मोठं महत्त्व, कारण सहकार हा अर्थव्यवस्था आहे. जसं भांडवलशाही, समाजवाद, मिक्स इकॉनॉमी, तसंच सहकार हा एक आर्थिक व्यवहार आहे आणि सहकारच फक्त शेवटच्या घटकापर्यंत जाऊन मदत करू शकतो. अशा प्रकारचं सहकाराच्या माध्यमातून घडतं. म्हणून हा सहकाराच्या माध्यमातून आम्ही घटक आहोत आणि महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये वर्गवारी ठरवली जाते, ज्यामध्ये गुणवत्ता ठरवली जाते आणि त्या गुणवत्तेला पाहून ठेवीदार आपलं ठेवी जमा करतात, बचत करतात आणि ज्या ठिकाणी पतसंस्थेमध्ये ज्या ठिकाणी लोकांचं कुठंच काम होत नाही, सभासदांचं कुठंच काम होत नाही, त्या ठिकाणी पतसंस्थेने पत निर्माण करण्याचं काम ग्रामीण भागामध्ये पतसंस्थेच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारची ही सहकार चळवळ अतिशय चांगली आहे आणि त्या चळवळीमध्ये आम्ही एक चांगला त्यातला पार्ट आम्ही समजतो आणि जबाबदारी घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.